आहे सेकंड इनिंग व्हायची आहे. पूर्ण प्रकाशात सामना खेळला जावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे कोणालाही काही प्रॉब्लेम येता नाही, कोणाची तक्रार स्वीकारली जाणार नाही, सहयोग करायचा आहे. पॉवर प्ले नाही आहे या 2 षटकांसाठी. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू राहतील याची नोंद घ्यायची आहे. मैदानी पंच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही तुम्हाला 5 आणि 4 असं कॉम्बिनेशन ठेवावं लागेल आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी तैनात करणं हे क्रमप्राप्त राहील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांसाठी. आपण पाहतोय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाहू वरेनियम कोकण नाहू प्रीमियर लीग 2023 बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मालवण. समीर, ही मजा आहे टेनिस क्रिकेटची आणि ही जादू आहे कोकण नाहूची. अजूनही दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. मात्र या 2 षटकांमध्ये चित्र स्पष्ट होईल की आजचा दुसरा कुठचा संघ असेल जो क्वालिफायर होईल. समीर, बिल्कुल ओमस्पोर्ट महापन पे तो किस्मत मेहरबान और ओमस्पोर्ट महापन पहलवान बन चुकी है और क्वार्टर फाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है और दूसरे क्वालिफायर के लिए दूसरे क्वार्टर फाइनल के दावेदार के लिए ये मुकाबला चलता हुआ 2 ओवर का. और दोनों ही बल्लेबाज स्ट्राइक पर चले गए हैं. विक्की और गौरेश स्ट्राइक पर दिखाई देते हुए. सामने गेंदबाज संजू साजू नाइक जिन्हें बॉन्ड कहा जाता है गोवा का. ये बॉन्ड क्या करते देखते हैं इस मुकाबले में. 22 के रूप में शुरुआत होगी खाते की. क्या अंपायर वाइड का करा देंगे? बिल्कुल बिल्कुल अंपायर सहमति दिखाई देते हुए कमेंट्री कक्षा से वाइड का इशारा करते हुए और वाइड के साथ कुल मिलाकर 2 रन के साथ स्कोरबोर्ड की शुरुआत होती हुई. प्रदीप की हाई वोल्टेज मुकाबला, एक अहम मुकाबला, तकदीर अपनी किस्मत लिखने वाला यह मुकाबला. नक्कीच समीर, दबाव हा दोन्ही संघांवरती असेल. मात्र या सामन्यामध्ये जो दबाव बाजूला ठेवून प्रदर्शन घडवेल विजय हा त्यांच्यासाठी सहज सोपा होईल. बिल्कुल दबाव एक मौका देता है हीरो बनने का. एक दबाव की परिस्थिति आती है, विपरीत जब परिस्थिति आती है तब हीरो बनने का मौका मिलता है. आज विपरीत परिस्थिति आई है दोनों ही टीमें पर. देखते हैं इस विपरीत परिस्थिति को कौन प्रतिकूल परिस्थिति को मात करके अनुकूल अनुकूल बनाकर हीरो बनता है. और कैच उड़ता हुआ, क्या कैच होगा? बिल्कुल बिल्कुल शॉट फाइनल लेग पर आउट होते हुए बल्लेबाज और पहले विकेट का पतन होता हुआ. समीर स्पोर्ट्स आपल्याला गडी बाद होताना दिसतोय. दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आघाडीचा प्रारंभीचा फलंदाज यावेळी माघारी सरकताना दिसतोय. गौरेश साबळ देसाई निराश आणि हताश मनाने पहिला हादरा, पहिला ब्रेक थ्रू देतोय साजू नाईक अर्थात बॉन्ड नावाचा गोलंदाज. समीर, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुनी है. इसका मतलब इन 2 ओवर को भुनाना चाहते थे, बड़े शॉट लगाकर एक बड़ा टोटल खड़ा करना चाहते थे, अपनी बल्लेबाजी के ऊपर विश्वास जताया था. लेकिन शुरुआत थोड़ी सी खराब होते हुए बल्लेबाज निराश करते हुए गौरेश अपने बल्ले के माध्यम से, जिस बल्लेबाज ने इस पूरी टूर्नामेंट में आज तक इस दिन पर अपना जादू चलाया था, वो बल्लेबाज आउट होकर वापस चला आता हुआ. उम्मीदें को झटका लगता हुआ, लेकिन वो उम्मीदें पूरी करने के लिए नए बल्लेबाज मैदान के भीतर चले जाते हुए, जिनका नाम है चंदन तलवार. ये तलवार चलानी पड़ेगी, ये तलवार चलानी पड़ेगी, काटना पड़ेगा और बड़े शॉट लगाने पड़ेंगे इस तलवार के माध्यम से. देखते हैं क्या करते हैं तलवार. बल्लेबाज तैयार, गेंदबाज बॉन्ड यहां पर बढ़िया अपील करते हुए बिल्कुल स्टंप के सामने पाए गए और एलबीडब्ल्यू आउट होते हुए तलवार आउट होकर वापस लौटेंगे. रिप्ले में देख सकते हैं दूध का दूध पानी पता चलेगा कि किस प्रकार से रिवर्सिप की कोशिश की थी और बिल्कुल जड़ में गेंद डाली. स्टंप के लाइन में गेंद थी और इस गेंद पर बचना मुश्किल होता है. ये गेंद अगर आपके सीधे पैरों पे लगती है, ये देखो रिप्ले में किस प्रकार से जगह पे थी और रिवर्स शॉट लगाने की कोशिश की थी. ये देखो शफल किया था और बिल्कुल बिल्कुल मिडल स्टंप पे जाके लगती है गेंद. अगर छूट जाती तो पैरों से, लेकिन विकेट होकर वापस जाते हुए वरनियम विकेट का पतन होता हुआ. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट. हैट्रिक का मौका बनता हुआ, जिस हैट्रिक के लिए जाना जाता है, पहचाना जाता है बॉन्ड को, वो मौका, वो स्थितियां मैदान के भीतर पैदा होती हुई. नक्कीच समीर चव्हाण, ज्या गोलंदाजाने पणजीच्या मैदानावरती 2 वेळा हॅट्रिक साध्य केली होती, तोच गोलंदाज यावेळी ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. आणि बघावं लागेल या कमी षटकांच्या सामन्यामध्ये ही हॅट्रिक पूर्ण करेल की हॅट्रिक पासून हुलकावणी देईल तो फलंदाज, अर्थात नवीन फलंदाजाची पावलं मैदानात पाहायला मिळत आहेत. विकी मुंबईकर, त्याच्या साथीला नवीन फलंदाज सिद्धेश राठोड. समीर, जी बिल्कुल, क्या हैट्रिक होगा इस आखिरी मुकाबले में.
अहम मुकाबला है और इस अहम मुकाबले में जादू चलाते हुए अपनी फिरकी के जौहर दिखाते हुए साजू नाइक, जिन्हें प्यार से बॉन्ड कहा जाता है और बादल चौधरी काफी प्रशंसा करते हैं और क्यों करते हैं वो दिखाते हुए इस अहम मुकाबले में इस बड़े मंच के ऊपर सरपंच बनते हुए बॉन्ड। नक्कीच समीर, मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे अर्थात तो साजू नाईक बॉन्ड. ओहो हो लपेटे में लिया और भेजा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। गेंद चली गई दूर दूर दूर, बहुत दूर। व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू रडारवरती मिळाला, आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी पूर्णपणे सिद्धेश राठोड त्या संधीचं सोनं करताना दिसतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय साजू नाईकचा चेंडू डिलिव्हर्ड होतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू उजव्या यष्टीवरती आखूड टप्प्याचा चेंडूला विरकावून दिलं गेलं ते ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बैट्समैन तैयार, इस बार बिल्कुल जड़ में गेंद डाली थी। लाइन पर वापस आते हुए वापसी करते हुए साजू नाइक अपनी गेंदबाजी के माध्यम से स्कोरबोर्ड होता हुआ 2 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। हैट्रिक की बॉल थी, ऐसा लगा था संभल कर खेलेंगे, लेकिन उस बॉल पर विस्फोट धमाका मचाते हुए मैदान के भीतर बल्लेबाज सिद्धेश अपने बल्ले के माध्यम से 10 धावा 2 गडींच्या मोबदल्यात षटक. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. साजू नाईक अर्थात बॉन्ड गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. पंचांच्या डाव्या साईडने कॉलेज एंड कडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9. बल्लेबाज तैयार सिद्धेश इस बार उड़ा है, लेकिन इस बार गेंद ऊपर काफी गई है, दूरी नहीं गए। खुद गेंदबाज बॉन्ड पकड़ेंगे और पारी को समाप्त करेंगे। सिद्धेश की ओवर में 3 विकेट चटकाकर 10 रन खर्च कर चुके हैं अभी तक साजू नाईक. समीर स्पोर्ट्स गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. आणि जी चूक गोलंदाज साजू नाईक कडनं झाली त्या चुकीची परतफेड करताना कसलेला फलंदाज अर्थात फलंदाज सिद्धार्थ राठोडला यावेळी माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय. तिसरा हादरा बसतोय ब्लू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अगर रिप्ले में देखा जाए तो दूर रखी थी गेंद पाले से बल्लेबाज की, और यही वजह थी कि ठीक से बल्ले पे चढ़ी नहीं गेंद और बल्ले का ऊपरी किनारा लेकर गेंद सीधी ऊपर खड़ी हो गई और कोई चूक नहीं होती. गेंदबाज साजू नाइक के हाथों से 3 विकेट चटका चुके हैं इस अहम मुकाबले में. 2 ओवर का मुकाबला है और 2 ओवर के मुकाबले में अगर आप 3 नामी बल्लेबाज को आउट करेंगे तो अपनी टीम को मुकाबले में बनाए रखेंगे. बिल्कुल नए बल्लेबाज आकाश सिंह. आकाश को गेंद में आकाश को दर्शन करना पड़ेंगे और सिर्फ आकाश के नहीं बाहर भी जाना पड़ेगा मैदान के. बढ़िया गेंद साजू नाइक के माध्यम से बिल्कुल जड़ में गेंद. हाथ खोलने का मौका नहीं दिया, बल्ला ऊपर उठाने का मौका नहीं दिया. अगर गेंद हवा में उड़ाने की कोशिश करते तो गिल्लियां हवा में दिखती. प्रदीप जी नक्कीच क्रिकेटमधील दुर्मिळ फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक ड्राईव्हचा फटका. त्या फटक्याला अडवण्याचाही प्रयत्न आपल्याला साजू नाईक कडनं पाहायला मिळाला. मात्र चेंडूमध्ये एवढी ताकद होती, चेंडूला सीमारेषेजवळ अडवण्यात आलं आणि एकेरी धावत संख्येने 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा विचार केला समीर नक्कीच 25 धावा धाव फलकावरती जमवल्या तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचं पाठलाग करणं थोडंसं कठीण होऊन बसेल कीर्ती स्पोर्ट मोरे क्रिकेट संघाला. बिल्कुल शाम के स्कोरबोर्ड हो चुका है 11 रन. 1 ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन. और शाम के सत्र में चेजिंग जो करना होता है मुश्किल रहता है, क्योंकि हवा अपना रुख बदल देती है. हवा ना के बराबर होती है मैदान के ऊपर, और जब हवा नहीं होती तो टेनिस बॉल ट्रैवल करने में थोड़ी सी दिक्कत होती है. और यही वजह है कि बड़े शॉट शाम के सत्र में ज़्यादा नहीं लगते जब इतना पीछे इतना ऊपर गेम चला जाता है. अब मेरे ख्याल से तकरीबन 6 बजने को आए हो और इसके बाद बड़े शॉट लगना थोड़े से मुश्किल हो जाएंगे. और इसीलिए जितने ज़्यादा रन बचा सकती है गेंदबाजी करने वाली टीम उतने बचाने पड़ेंगे. प्रणय गावकर दूसरा षटक. बिल्कुल वाइड के साथ शुरुआत करते हुए जैसे शुरुआत की थी साजू नाइक ने उसी प्रकार की उन्हीं के नक्शे कदम के ऊपर पैर रखकर शुरुआत करते हुए गेंदबाज प्रणय. ये भी एक फिरकी गेंदबाज है, स्पिनर है और गेंद को घुमाने में महारत हासिल है उनको.
और इस बार आर्क में लिया है लेकिन काफी ऊपर चली गई है, आउट हो सकते हैं। बिल्कुल 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 पकड़ते हुए, एक बार फंबल किया था लेकिन दूसरे मौके में कैच लपकते हुए। रिप्ले में पता ही चलेगा क्या होता हुआ इस कैच में, किस तरीके से स्ट्रगल किया था फील्डर ने। लेकिन एक और विकेट का पतन होता हुआ, चौथे विकेट का पतन होता हुआ। मेरे ख्याल से विकेट गए उससे ज्यादा 4 गेंदें 12 में से आपने निर्धाव रखी है, ये ज्यादा मायने रखता है टेनिस बॉल क्रिकेट में कि आपने 4 विकेट तो खोई है, इसका मतलब आपने 4 गेंदें जाया की है बड़े शॉट लगाने के चक्कर में। ये देखो आपने हवा में गेंद ऊपर चढ़ी थी, ज्यादा दूरी नहीं हासिल कर पाई ये गेंद, और इसी वजह से लॉन्ग ऑन पे जो फील्डर थे उनके हाथों में ये गेंद रुकी। बढ़िया कैच पकड़ा आखिर में, चौथे विकेट का पतन होता हुआ। और स्कोरबोर्ड हो चुका है 12 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरा और आखिरी ओवर प्रगति पथ पर है, एक बॉल का खेल हो चुका है, 5 गेंदों का खेल बाकी है अभी तक। थोड़े से जल्दी चले, थोड़ी से जल्दी चले। नए बल्लेबाज मोहम्मद, एक शक्तिशाली बल्लेबाज, एक मजबूत बल्लेबाज, मजबूत कदकाठी के बल्लेबाज दिखाई देते हुए, और इनके बल्ले में क्षमता है बड़े शॉट लगाने की। अगर ये 5 गेंदें खेलते हैं, कम से कम 5 में से 2 से 3 गेंदें ये सीमा रेखा के पार पहुंचाने का मादा रखते हैं। नक्कीच मोठं खेळाडू आहे मोहम्मद, आणि ज्या वेळी चेंडू याच्या रडारवरती येतो, चेंडूला भिरकवण्यात देण्यात यशस्वी ठरतो। ये देखो प्रदीप जी, खराब गेंदबाजी, शॉर्ट पिच गेंदबाजी, गति नहीं है आपके पास, आप इतनी पीछे गेंद फेंक नहीं सकते हो। क्रीज के अंदर घुसे थे, आपको रिप्ले में पता चलेगा। देखो किस प्रकार से इस शॉट को बना के खेला है इस मोहम्मद ने, आते ही धमाका करते हुए 4 रनों के साथ स्कोर पर पहुंचता हुआ 16 के ऊपर। व्हेरेनियम ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। मोहम्मद याच्या बॅटमनना 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज प्रणय गावकरला विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करणं सहज सोपं नसेल, कारण मैदानाचा विचार केला, मैदानावरचं ऊन हळूहळू हे मागे सरकताना दिसतंय। मोहम्मद तैयार, ओहो हो, इस बार पाले में नहीं आई, दूर रखा था गेंद बल्ले से और इसी वजह से छकाया बल्लेबाज को, मोहम्मद को। खतरनाक बल्लेबाज है, खूंखार बल्लेबाज है। अगर इनकी बैट के बीच अगर गेंद चिपक गई तो वो सीधा जाकर रुकेगी सीमा रेखा के बाहर, इतना तो तय है। लेकिन इस बार बढ़िया गेंदबाजी करते हुए, बढ़िया वापसी करते हुए प्रणव 3 गेंदों में 5 रन खर्च कर चुके हैं अभी तक। बहुत बहुत बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद बाहर की दिशा में जाने वाली ये गेंद बल्लेबाज के समझ में नहीं आई। बल्लेबाज मात्र क्रीज का इस्तेमाल करके मिड विकेट की दिशा में बड़ा शॉट खेलने के चक्कर में गेंदें जाया करते हुए कमाल की गेंदबाजी प्रणय के माध्यम से। अगली गेंद, इस बार फिर से बहुत ही बढ़िया जादुई गेंदबाजी, फांसते हुए फिरकी के फंदे में बल्लेबाज मोहम्मद को 3 गेंदें खराब करते हुए इस अहम मुकाबले की कमाल की गेंदबाजी। प्रदीप जी क्या कहेंगे इस गेंदबाजी के बारे में? समीर चव्हाण 2 चेंडूंचा विचार केला तर मोहम्मद याच्या पायांची हालचाल कुठेही दिसली नाही। क्रिकेट म्हटलं की पाय खूप महत्त्वाचे असतात, आणि तुमचे पाय चालले तर धाव फलकावरती नक्कीच चालतायत। यावेळी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला मोहम्मद कडनं, आणि 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले। जिस गेंद पे चौका लगाया था, चौका अर्जित किया था, वो गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन थी और गति नहीं थी प्रणय के पास, इस वजह से उनको मौका मिला था हाथ खोलने का। लेकिन अगली बाकी जो गेंदें थी वो आगे डाली और बाहर की तरफ डाली, और इसीलिए परेशानी में रखा। इस बार हवा में ऊपर चली गई है, क्या कैच हो सकता है? नो मैंस लैंड में गिरेगी, बिल्कुल बिल्कुल कैच लपकते हुए, बढ़िया कैच पकड़ते हुए फील्डर मोरे टीम के, और एक विकेट का पतन होता हुआ। बढ़िया गेंदबाजी, बड़े शॉट लगाने से रोकते हुए, नकेल कसते हुए इन बेहतर रनों के ऊपर। स्कोरबोर्ड 17 पे 5। नक्कीच 17 वरती खतरा पाहायला मिळाला तो ब्ल्यू थंडर्स गोवा क्रिकेट संघाला, आणि खूप दुरून येऊन हा झेल पकडताना दिसतोय। अर्थात बांबार्डे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातंय तो अंकुश बांबार्डेकर यावेळी सुरेख कामगिरी करताना दिसतोय क्षेत्ररक्षणामध्ये। लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, विनंती आहे क्षेत्ररक्षकांना, सलामीची जोडी लवकर पाठवायची आहे। जर लवकर बाहेर यायचं आहे मैदानातून, वेळ थोडा कमी आहे, आपल्याला विनंती आहे सहकार्य करायचं आहे। 2 ओव्हरचा सामना आहे, 2 षटकामध्ये 18 धावांची गरज आहे या ठिकाणी मोरे संघाला। कीर्तिस्फोट मोरे संघ सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजीमध्ये कामगिरी करतायत, तशाच प्रकारची कामगिरी फलंदाजीमध्ये केली तर निश्चितच 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, आणि दुसऱ्या 2 षटकांसाठी आमच्या सोबत जोडले जात आहेत। अर्थात समीर चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला मालवणीचा बुलंदाबाज बादल चौधरी मायक्रोफोनवरती येत आहेत। मी प्रदीप देऊलकर आजच्या दिवसासाठी इथंच थांबतोय, माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय। ऐकूया बादल चौधरी आणि समीर चव्हाण यांचा आवाज।
धन्यवाद प्रदीप. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सत्रात दुसऱ्या इनिंगमध्ये मालवणी केंद्रावर परत एकदा स्वागत. कोण असतलो चौथो संघ जो व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीगच्या स्पर्धेत क्वालिफाय होतलो. पहिले दोन संघ राजाराम वॉरियर्स तळवडे आमचे मित्र विकास गावडे यांच्या मालकीचो संघ. दुसरो संघ क्वालिफाय झालो सातेरी कर्ले परवळे गावातील एका छोट्याशा गावातलो निसर्गरम्य गावचे हे सगळे खेळाडू. तिसरो संघ क्वालिफाय झालो फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर यांच्या मालकीचो ओम स्पोर्ट मापण. आणि खयचो असलेलो चौथो संघ कीर्ती स्पोर्ट मोरे की ब्लू थंडर्स गोवा. ब्लू थंडर्स गोवा संघाचे मालक आमचे मित्र सुनील देसाई. कीर्ती स्पोर्ट मोरे संघाचे मालक आमचे मित्र कृष्णा धुरी. या सगळ्यांचा स्वागत असा. आणि कृष्णा धुरी यांचो हयसर एक भावस असा जेचो काल वाढदिवस झालो. आमचो एक जिवलग मित्र प्रणील नार्वेकर दशावताराचो खूप मोठो चाहतो असा. सुंदर हस्ताक्षराचो राजा असा. उत्कृष्ट मृदंगमणी असा. दशावतार नाटकाची आवड असा. सामाजिक नाटकाची जेका आवड असा असो आमचो एक जिवलग मित्र प्रणील नार्वेकर. तुका वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. मैदानावर कोणाचो असतलो आज वाढदिवस आणि कोणासाठी असतली काळ रात्र. जो जिंकतलो तो क्वालिफाय होतलो रविवारसाठी 19 तारखेच्या महाअंतिम दिवसासाठी. आणि जो हरतलो त्याका 365 दिवसाची किमान प्रतीक्षा. जत्रा येतच असतात फिरणाऱ्या घोपान वया. अगदी तसाच असा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान. 12 चेंडू 18 रन्सांची गरज. 12 चेंडू आणि 18 रन्सांचा टार्गेट. आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन कीर्ती स्पोर्ट मोरे संघाचो वाघ दिसतलो तुमका नॉन स्ट्रायकर एंडवर. स्ट्रायकर यांच्या दिशेन बंटी बद्रिके आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन रुपेश तांडेल. बंटी बद्रिके लोधिव लेक खानापूर. आणि उद्याच्या दिवसाचे सामने उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून रिपोर्टिंग टायमिंग 8:45 वाजता तुम्ही मैदानावर येऊचा. आणि उद्याच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मातब्बर संघ तुमका बघूक मिळतले. फ्रेंड सर्कल मालवण, महाराजा तारकर्ली, विहान स्पोर्ट देवबाग, उमेश 11 हुमरट. आणि उद्याच्या दिवसात संघ 4 असत सिंधुदुर्गातले. पण हुमरट संघातून तुमका महाराष्ट्रातले मोठे मोठे खेळाडू खेळताना दिसतले. विहान स्पोर्ट देवबाग संघातून तुमका रायगड सारख्या शहरातले खेळाडू दिसतले. फ्रेंड सर्कल मालवण, महाराजा तारकर्ली ह्या संघातून सुद्धा तुमका स्टार खेळाडू बघूक मिळतले. उद्या सकाळी 8:45 वाजल्यापासून व्हेरेनियम कोकण 9 प्रीमियर लीग 2023 पर्व 3 स्वागत असा. उद्या सकाळी 8:45 पासून. पण आजचो दिवस सुद्धा खूप महत्वाचो. खयचो संघ असतलो जो दुसऱ्या दिवशी क्वालिफाय होत्या 4थ्या क्रमांकावर. आतापर्यंत 2 संघ क्वालिफाय झाले. पहिल्या दिवशी अ गटातून पहिल्या क्रमांकावर राजाराम वॉरियर्स तळवडे, दुसऱ्या क्रमांकावर सातेरी कर्ली. बी गटाचो आजच्या दिवसाचो ब गटाचो जर विचार केलो तर पहिल्या क्रमांकावर ओम स्पोर्ट मापण आणि दुसऱ्या क्रमांकावर ब्लू थंडर गोवा किंवा कीर्ती स्पोर्ट मोरे. थोड्याच वेळात स्पर्धेचो आजचो दिवस समाप्त होतलो आणि आपण चौथो संघ क्वालिफाय होणारो कळतलो. 18 रन्सांचो पाठलाग. पहिल्या बॉलवर 1 रन. बादल जी 11 गेंदों में 17 रन की जरूरत. स्ट्राइक पर है रुपेश तांडेल. हो रुपेश तांडेल चूक होती हुई लेकिन 1 रन पूरा करेंगे लेग बाइस के रूप में. 10 गेंदे 16 रन. जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा तैसे जैसे रोमांच बढ़ता चला जाएगा. सलामी की जोड़ी मैदान में है बंटी और रुपेश जिन्होंने पिछला मुकाबला बड़ी आसानी से अपनी जेब में डाला था. वही 2 बल्लेबाज मैदानावर संघाचे मालक कीर्ती स्पोर्ट मोरे संघ मालक मैदानावर उपस्थित असत. मी स्वतः मालक बाबी कळिंगण. ह्यो वाक्प्रचार ज्यांनी मालवणी मराठी भाषेक दिलो तो स्वर्गीय बाबी कळिंगण मालक तुमका मानाचो मुजरो असा कोकण 9 प्रीमियर लीगच्या वतीन. ह्यो आवाज सगळ्या भर घुमलो तो आवाज ज्यांनी दिलो ते आमचे स्वर्गीय बाबी कळिंगण. मी स्वतः मालक बाबी कळिंगण. आज मैदानावर सुद्धा बऱ्याच संघांचे मालक उपस्थित होते. या सगळ्या संघांच्या मालकांचा सुद्धा स्वागत असा कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये. कळिंगण घराण्याने दिलेले एकापेक्षा एक महान दशावतार कलाकार स्वर्गीय बाबी कळिंगण, लोकराजा अजिंक्य तारा सुधीरजी कळिंगण, शांती कळिंगण. किती नावा घ्यायची ह्या करण्याबद्दल खरोखरच कोकणवासियांवर केलेले मोठे उपकार असत आमच्या नेरूरच्या कळिंगण घराण्याचे. या नेरूरमध्ये कलेश्वराचा उत्सव, कलेश्वराची शिवरात्र 18 तारखेक तुमका सगळ्यांका आग्रहाचं आमंत्रण. नक्की यावा आमच्या नेरूरमध्ये आमच्या महाशिवरात्रीसाठी. 18 रन्सांचो पाठलाग. पहिल्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर गौरव शिंदे. गोलंदाजीची सुरुवात. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना रुपेश तांडेल स्ट्रायकर एंडवर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 चेंडू शिल्लक राहिले. 15 रन्सांची अजून गरज. आखो टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगच्या वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि रुपेश तांडेल तंबूच्या दिशेने परतलो.
पहिलो खेळाडू डगआउटची शिकार फक्त 3 रन्सावर. 18 पाठलाग, 15 रन्सांची अजून गरज. उरले चेंडू फक्त 7. क्या कमाल की गेंदबाजी रही है इस अहम मुकाबले में. आज दिन भर जिस टीम ने कमाल की गेंदबाजी का प्रात्यक्षिक दिखाया था मैदान के ऊपर, वही टीम इस आखिरी मुकाबले में भी कमाल की गेंदबाजी करते हुए मात्र 3 रन खर्च कर चुके हैं. रुपेश तांडेल जैसे नामी बल्लेबाज को भी आउट कर चुके हैं. ये गेंदबाज गौरव, कमाल की गेंदबाजी. अगर सोच विचार किया जाए इस मैच का मात्र 12 गेंदों में 18 रन बनाने थे, लेकिन अब समीकरण बदलकर 7 गेंदों में 15 रन की जरूरत है. बादल जी, कहां से कहां आ गया मुकाबला. म्हणून समीर म्हटला जाता येळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो येळ वाईट. पुढचं सांगायची गरज नाही, सगळ्यांच्या तोंडपाठ झालेली ही म्हण असा. ज्या एका म्हणीवर माका सुप्रीमो ट्रॉफी मिळाली, म्हणजे किती मोठेपण असा आपल्या मालवणी म्हणींचा. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा मी ही म्हण वापरलंय आणि ती म्हण इतकी आवडली की संजय पोतनीस सरांनी टेनिस क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा आशिया खंडाची सुप्रीमो ट्रॉफीसाठी पहिल्या वर्षी माका संधी दिली. बऱ्याच वेळा माका लोकांनी सांगलं, अरे वशिल्यावर कोणही जायत, कोणाचं जर वशिलो लायलं असतलंच म्हणान पोचलंस. माकाय खरोखरच तसा वाटलेला. कोणाचं वशिलो लागलेलो माका माहिती नाही होतो. तो वशिलो होता आमच्या लक्ष्मीनारायणाचो. आणि वशिल्यावर पहिल्या वर्ष आमंत्रण मिळता समीर. या वर्षी सुद्धा माका सुप्रीमोचं आमंत्रण असा. 10 ते 14 एप्रिल भेटूया मुंबईत सुप्रीमो ट्रॉफीमध्ये. पहिल्या वर्षी सुद्धा मी कोणाकडे वशिलो लावूक नाही होत आहे आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा कोणाकडे वशिलो लावची माका गरज लागली नाही. बादल जी देखिए, कागज भी उड़ता है और पतंग भी उड़ता है, लेकिन कागज हवा के दम के ऊपर उड़ता है और पतंग अपनी काबिलियत पे उड़ता है. और बादल जी, आप अपने काबिलियत के दम के ऊपर इस सफलता की शिखर पर चढ़े हैं और हम सबको आपका अभिमान है, स्वाभिमान है. और इसीलिए बादल जी के लिए एक जोरदार तालियां होनी चाहिए, क्योंकि हमारे सिंधुदुर्ग की सुपत आज इस कमेंट्री के क्षेत्र में कहां से कहां पहुंच गए हैं. राजा नाटेकर मैदानावर खूप मोठी जबाबदारी असा. राजा, तुझ्यावर आज आपल्या संघाक अपेक्षित कामगिरी तुका करूची लागतली. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त फक्त 4 रन्सावर. 6 बॉलचो खेळ शिल्लक, 14 रन्सांची गरज. समीर, तुझे मनापासून आभार. तू कौतुक केलंस, पण मी कायम सांगतोय की ह्या मोठेपणाचा फक्त आणि फक्त मालवणी भाषेचा. बादल चौधरी ह्याच्यातून जर मालवणी भाषा तुम्ही वजा केलात तर मी शून्य असय, ह्याची माका पूर्ण कल्पना असा. जी मालवणी भाषा, जी आमच्या आजा पंजांनी, खापर पंजांनी, आमच्या वाड वडिलांनी जी मालवणी भाषा जपान ठेवली, ती मालवणी भाषा क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल अशा खेळांच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. रसिक राजन तो उचलून घेतलो. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार असत. समीर, मगाशी तू सांगलंस रिव्ह्यूसाठी इसकटून सांगणं ह्यो शब्द. त्याचबरोबर चौकारासाठी कोणीतरी शब्द दिलो. मला वाटतं चौकारासाठी शब्द दिलो कुडान पेचून जाणं. त्यानंतर षटकारासाठी सुद्धा कोणीतरी शब्द सुचवलो, घळणी पार चेंडू जाणं. म्हणजे असे माझे मित्र ज्यांनी मालवणी म्हणी, मालवणी शब्द सुचवले, ह्या सगळ्यांचे आभार असत. तुम्ही तुमच्या घरच्यांनी, तुमच्या आजा पंजांनी, तुमच्या वाडवडिलांनी जपान ठेवलेली मालवणी भाषा पुढच्या पिढीपर्यंत नेणं तुमचा आमचा सगळ्यांचा कर्तव्य असा. आणि त्या प्रयत्नात माका माझ्या लक्ष्मीनारायणान दिलेलं आहे यश असा. माका अजून माहिती असा, मी अजूनही शिकतोय. कोणीतरी काल सुद्धा म्हटला, बादल परत एकदा आरशासमोर उभे राहून प्रॅक्टिस करूची वेळ झाली. परवाची कालची जी कविता असा इतकी फेमस झाली, त्याची प्रॅक्टिस परवा दिवशी मी आरशासमोर केलंय आणि काल मांडलंय, म्हणून कदाचित ती लोकांना आवडली. जी हाँ, बिल्कुल. अगर इरादे नेक होते तो पूरी कायनात उसमें पूरा करने के लिए लग जाते. उसी तरीके से आप नेक इरादे से काम करते चले गए और आपको सफलता हासिल होती चली गई. और हमारी दुआ है भगवान आपको और भी सफलता दे और आपका नाम महाराष्ट्र में नहीं तो पूरे भारतवर्ष में हो जाए. ऐसे दिल से दुआएं है बादल जी आपके लिए. समीर, ताक अगदी खरा असा, पण मैदानावर कोणासाठी दुआ मागायचे. 6 बॉलचो खेळ शिल्लक, 14 रन्सांची गरज. राजा नाटेकर ज्याच्या बॅटिंगची भल्या भल्यांका दहशत असा. सावंतवाडी मैदानावर संपन्न झालेली नगराध्यक्ष चषक स्पर्धा, दोडामार्गमध्ये संपन्न झालेली 2 वर्षापूर्वीची 1 लाखाची एक गाव क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. पंच जरा लक्ष द्या, पंच फाईन मारू शकता. तुम्ही जर कोणी मुद्दाम वेळेचा अपव्यय केलो तर नियम तुमका लिखित स्वरूपात दिलेले असत. ही शेवटची संधी तुमच्यासाठी पेनल्टीसाठी. पंच, तुम्ही काही निर्णय घ्या, आम्ही त्याच्यात अजिबात मध्ये पडायचो नाही. 6 चेंडू, 14 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन राजा नाटेकर. राजासाठी फुलटॉस चेंडू, मिडॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि राजा डगआउटची शिकार. 5 चेंडू, 14 धावांची गरज. पंच चेंडू ताब्यात घ्या, लवकर सामना चालू करा. नो बॅड लाईट अपेल. ह्याच्यासाठी सामना एका षटकांचा खेळ होतो, पण खेळाडूंची इच्छा होती 2 षटकांचा सामना. प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा होती. ऍक्शन रिप्ले बघा. ब्लॉक हॉल मधलो चेंडू, फुलटॉस चेंडू, राजा नाटेकरचा फटको फसलो लॉंग ऑनच्या दिशेन आणि राजा डगआउटची शिकार.
बादल जी, यही अगर दोपहर का वक्त होता तो निश्चित तौर पे ये गेंद बाउंड्री के 5 यार्ड बाहर गिरती, लेकिन आज शाम का समय है और इसीलिए गेंद ट्रैवल नहीं कर पाई। गेंद जाकर गिरी सीधे लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में और आउट होकर वापस लौटे हुए राजा बॅटर चला नाटेकर। लवकर, बॅटर लवकर चला, बॅटर तुमच्यासाठी चालला. बॅड लाईटच्या अपीलसाठी तुमका संधी नसाची, तुमका चांगलं उजेड मिळाचो ह्यासाठी आमचे प्रयत्न. बॉलर चला जागेवर, फिल्डर जागेवर चला, फिल्डर ताबडतोब फिल्डिंग आपल्या जागेवर सजवा. अगर जानबूझकर समय निकालने की कोशिश की गई तो निश्चित तौर पर पेनल्टी लग सकती है, इसका ध्यान रखे फील्डिंग करने वाली टीम. मैं समझता हूं बड़े शॉट लगाने से अब गैप में अगर गेंद को खेलेंगे तो निश्चित तौर पे इस मैदान का आउटफील्ड को देखे मद्देनजर रखे तो चौके मिल सकते हैं. अब शायद चौकों के लिए खेलने का टाइम आता हुआ. 5 गेंदों में 14 रन चाहिए. हवा में फायर करके 2 विकेट खो चुके हैं. सामना करेंगे साहिल, एक ताबड़तोड़ बल्लेबाज, और उड़ा दिया है और फील्डर नीचे मौजूद है और एक विकेट का पतन होता हुआ, वेरेनियम विकेट का पतन होता हुआ. साहिल 0 पर आउट होकर वापस निकलते हुए. बादल जी, क्या कहेंगे इस शॉट के बारे में? शॉट समीर सर, शॉट खरोखरच चांगलं होतं, पण संध्याकाळी सत्र वारं पडलं मैदानावर, तो वाऱ्याचा नामोनिशाण नाही. मैदानावर पसरलेली सावळी, धावपट्टी, खेळपट्टी थोडीशी ओलसर होण्याचा संभव आणि त्यामुळेच चेंडू टायमिंग होणार खूपच कठीण. 4 चेंडू 14 धावा. आता मात्र 2 मोठे फटके जर नाही बसले तर या स्पर्धेत खूप कठीण काळ येतो कीर्ती स्पोर्ट मोरे संघासाठी. बादल जी, पहले कमेंट्री करते हुए पहले इनिंग में हमने जरूर इसका जिक्र किया था कि शाम के सत्र में मैं और प्रदीप देवलकर कमेंट्री कर रहे थे और बताया था कि रनों का पीछा करना शाम के सत्र में बहुत मुश्किल हो जाता है. जब सूरज चला जाता है, जब हवा चली जाती है, तब टेनिस बॉल क्रिकेट में बड़े शॉट लगाना मुश्किल हो जाती है. अब किसी के पास काबिलियत अगर ऐसी हो कि इस मौसम में भी छक्का लगा सकता है तो वो उसकी खासियत होगी. खासियत असा, टायमिंग असा, योग्य जागी जर तुमचं चेंडू गेलो तर षटकार सुद्धा तुम्ही सहज मारू शकतात. आशुतोष, ही कामगिरी तू यापूर्वी केलेली असस, आज मैदानावर तुका 100% योगदान देऊचा लागतला. खांद्याच्या पुऱ्या ताकदीचा तुका वापर करूचा लागतलो, मनगटाची ताकद तुका दाखवची लागतली. फुल टॉस चेंडू, मोठो फटको लॉंग ऑफच्या कपळावरसून व्हेरेनियम षटकार. कुन्ना पार, माठवा पार, डोंगरा पार आणि घळणी पार षटकार. बिल्कुल बिल्कुल 6 रन अर्जित करते हुए फुल टॉस गेंद थी और तोहफा दिया था और तोहफा कबूल करते हुए, नहीं तो चला ऐसे फील्डर, आसानी से जागेवर. छक्का जा नहीं सकता था. फील्डर जल्दी चले. फिल्डर चला, पंच जरा सांगा त्यांना, फिल्डर जाग्यावर चला. सकाळी फाईन झालेलो असा, जाग्यावर चला. आम्ही अजिबात पडायचो नाही पंचांच्या आणि तुमच्या व्यवहारात. 3 चेंडू 8 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेने आशुतोष 18 रन्सांचा पाठलाग. ब्लू थंडर 17 धावांचा बचाव करताना. 3 चेंडू 8 रन्स. स्लोअर 1 चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली, फिल्डरच्या कपड्यावरसून व्हेरेनियम षटकार. बहुत ही बड़ा छक्का और बहुत बड़ा पल. जीतने के लिए 2 गेंदे 2 रन. आशुतोष ऑन फायर. काय खाऊन आशुतोष लो, आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी, मुगड्यान रेस काढणारी फलंदाजी, पाठभर वळ. पंचांगा विनंती परत एकदा, वेळ अजिबात वाया घालवू नका. फिल्डर आपापल्या जागेवर थांबा. डोंबिवलीच्या SSS खंबालपाडा टीमचा जो खेळाडू, मॅन फ्रॉम डोंबिवली आशुतोष स्ट्रायकर एंडवर 2 चेंडू 12 धावा आणि उरलेल्या 2 बॉलात फक्त 2 रन्सांची गरज. कोण होतं लोक क्वालिफाय आजच्या दिवसातून? ओम स्पोर्ट महापण संघाबरोबर फाईट रे फाईट. 2 चेंडू 2 रन्स. स्लोअर 1 चेंडू, फटको मोठो, फिल्डरच्या कपड्यावरसून चेंडू आकांडा पार, माठवा पार, गडग्या पार, डोंगरा पार, घळणी पार. व्हेरेनियम चौकार. आणि या सामन्यात विजयश्री प्राप्त करून कीर्ती स्पोर्ट मोरे संघ क्वालिफाय होताना ब्लू थंडर गोवा संघ, आमचे मित्र सुनील देसाई, तुम्ही यो दर्जेदार मातबर संघ या स्पर्धेसाठी उतरवलात, तुमचे मनपूर्वक आभार. कीर्ती स्पोर्ट मोरे संघ मालक कृष्णा धुरी आणि आजच्या दिवसात क्वालिफाय होणारो फाईट रे फाईट होम स्पोर्ट मापण प्रवीण ठाकूर यांच्या मालकीचा संघ, यांचे आभार. उद्याच्या दिवसाची सुरुवात होतली सकाळी 9:15 वाजता. तोपर्यंत होम स्पोर्ट महापण संघ आणि कीर्ती स्पोर्ट मोरे संघ तुमच्यासाठी महत्वाची सूचना, दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना जरा लक्षात ठेवा. ही टी शर्ट घालून तुमका मैदानावर उतरायचा असा. रविवारी टी शर्ट आठवणीन आणायची. घराकडे रवली, इसारलो, गाडीतून गेली, ही कारणा चलाची नाही. ह्याच्यासाठी तुमका आग्रहाचं आमंत्रण. सगळ्यांका आग्रहाचा सांगणं, कीर्ती स्पोर्ट मोरे संघ आपल्यापर्यंत